शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी निलेश मांजरे, ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत आपलं स्वागत करतो. आज आपण आलेला पुलगावला आणि बाग आहे पेरूची. ह्या पेरूच्या बागेची कंडिशन अगोदर कशी होती 1 ते 1.5 महिन्याआधी आणि ग्रीन लाईफ ट्रीटमेंट सुरू झाल्यापासून ह्या बागेमध्ये काय फरक पडलाय आणि कशा कंडिशनची बाग होती आज त्या बागेमध्ये काय फरक पडला हे सर्व जाणून घेण्यासाठी मी बागमध्ये आलेला आहे. आणि माझ्यासोबत शेतकरी आहे आणि सोबत कपिल शुक्लाजी सुद्धा आहे. यांना आपण सविस्तर माहिती विचारू यांनी कशा पद्धतीचं ट्रीटमेंट केलंय आणि त्यांना याच्यामध्ये काय फरक जाणवला ते. मी सर्वप्रथम तुम्हाला काकाजीचा परिचय करून देतो. काकाजी आमचे सतीशजी पाठक, हे ग्राम गिरोली आहे, असं ते धामणगाव तालुक्यामध्ये आहे, पण पुलगावला एकदम चिपकून आहे, 2 किलोमीटर दूर आहे, म्हणून हे आम्ही पुलगावचं क्षेत्र म्हणतो याले. पण या क्षेत्रात काकाजीनं पहिले हे जाम लावले होते, पेरू लावले होते. सुरुवात मध्ये म्हणजे 1.5 वर्ष झालं याले, 1.5 वर्ष झाड इतकंच होतं. त्याचे फोटोही आपण टाकू याच्यात. 1.5 वर्षापर्यंत म्हणजे 2 महिन्यापासून आजपासून 2 महिने अगोदर आपण याची ट्रीटमेंट चालू केली. सॉइलची पहिले केली, मग अर्थ केला, त्याच्यानंतर मग आपली मॅजिक किटही केली, याली चार्जरही ड्रेंचिंग केली आणि 2 फवारे मारले. याच्यात हे रिझल्ट आहे का पहा तुम्ही. आता म्हणजे हे झाड जे आतापर्यंत इथपर्यंत होते 1.5 वर्षापर्यंत, कंडिशन आता कंडिशन काय होती? एकदम 100% चेंज झाली. म्हणजे गेल्यासारखं होतं. हो, एकदम. आणि इतर तुम्ही खर्चही भरपूर केलेला होता काकांनी तसा. हो, काकाजी या बाबतीत काकाजीच म्हणणार. हा, तो काकाजींना बोलू द्या, आपण शेतकऱ्यांना विचारू. तर काकाजी मला सांगा, अगोदर तुमच्या झाडाची कंडिशन कशी होती? थोडेसे पिवळसर झाड होते. म्हणजे थोडेसे होते का एकदम हळदीसारखे होते? नाही, हळदीसारखेच झाले, थोडेसे पिवळे बरं. झाले ते. त्याच्यानंतर मग बोला. त्याच्यानंतर पूर्ण त्याला ते एक हे दिलं, ड्रेंचिंग केलं. बर, कायचं ड्रेंचिंग केलं तुम्ही? तुम्ही जे सांगितलं ते कोणतं सांगितलं तुम्ही? सॉइल आहे त्याच्यात, अर्थ आहे त्याच्यात, अर्थ मग आहे. चार्जरचं केलं आणि मग मॅजिक किट केलं. फवारे घेतले मग असं? जीवाणू सोडले. जीवाणू तेच मॅजिक किटची मॅजिक किट. हा. हा. तर त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? त्याच्यानंतर हिरवटपणा आला झाडांना हा. आणि झाड वाढले. बर, जेवढा माल हातात दिसतोय त्याच्यापेक्षा मालामध्ये सुद्धा रिकव्हरी झाली. नाही, त्यावेळी तो मांजरे साहेब एकदम इतके लहान माल होता आणि काही आम्हाला अपेक्षा नव्हती. पण आता जे प्लॉट पाहून राहिलो मी, तुम्हाला पाहिले ना, आपण 10 फलतो ते बुडालेच आहे. जवळपास 2 कॅरेट माल ऑलरेडी आहे त्याच्यावर. हो, तो असं एक आम्हाला म्हणजे काकाजीलाही समाधान आहे आणि मी काकाजीला म्हटलं मलाही समाधान आहे. या plot, हो, yes. तुम्ही रिकमेंड यस केल्याबद्दल. यस यस. आणि मी अजून थोडा एक प्रश्न विचारतो. तुम्ही जे झाडाचा जे पिवळेपणा होता त्याच्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले, किती प्रयत्न केले, तुम्हाला यश आला का त्याच्यामध्ये? नाही, यश नाही आलं. काय प्रयत्न केले तुम्ही याच्यामध्ये? झिंक, फेरस, मॅग्नेशियम हे सगळं दिलं त्याला. हा. बाहेर तर काहीतरी ते भट्टी गिट्टी काय घसवटा केला होता ते तुम्ही भट्टी काय? खत तसे नाही, सोडा म्हणा. भट्टीखत नाही, ते अगोदर ते जीवाणू दिले होते आणि ते ते जीवाणू दिले याला. गुळ ते टाकलं भस्म होतं. राख वगैरे काहीतरी प्रक्रिया केली होती? तुमचं ते आपली ते कोणती कंपनी ती आपली यांची ती किसन चंद्र नाही एसीटी वैदिक. एससीटी वैदिक वाल्यांचं दिलं. वैदिक वाल्यांचे 20,000 रुपयाचं खत टाकलं याच्यामध्ये, पण त्याचा काही तेवढा फायदा झाला नाही तेवढा. बरं. तर तुम्ही हे 2-3 ड्रेंचिंग आणि 2-3 फवारे घेतल्यावर तुम्हाला हे मॅजिक म्हणजे मिरॅक्युलस तुम्हाला फरक इथं पाहायला भेटला. पाहायला नाही तर ओव्हरऑल तुम्ही समाधानी आहात. समाधान. तर आता तुम्ही जे तुमच्या आजूबाजूचे जे शेतकरी आहे हो. त्यांना तुम्ही काय संदेश देता? हेच की तुम्ही वापरा यांचं हे औषध वापरा. तुम्ही काय करणार आहे पुढे आता? तुमचं काय नियोजन आहे पुढचं? आणि माझं ऊसाचं आहे. ऊस किती एकर आहे? ऊस इथे लावून आलो बाजूला. हा, किती एकर आहे? 4 एकर. 4 एकर. हम्म. तर ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो बघितलं आपण या पेरूच्या बागमध्ये जो काही ग्रीन लाईफ रिझल्ट आलेला आहे, शेतकऱ्यांनी त्यांचं मनोगत सांगितलं आहे. ते खुश आहेत. त्यांनी अगोदर भरपूर असे प्रयोग करून बघितले पण त्याच्यामध्ये त्यांना यश नव्हतं आलं. परंतु त्यांनी ग्रीन लाईफ जेव्हा 1.5 ते 2 महिन्यापासून प्रॉपर वापरलं तर याच्यामध्ये अफलातून बदल का तुम्हाला अक्षरशः सांगू शकत नाही. का जेव्हा आम्ही पहिल्यांदा प्लॉटमध्ये आलो तो कंडिशन कशा पद्धतीची होती आणि तिथून आपण ट्रीटमेंट चालू केलं. त्याच्यामध्ये याच्यात यावर्षी पावसाळा भरपूर झाला का त्या पावसाळ्यामध्ये त्याला ड्रिंचिंग वेळेवर झालं नाही किंवा नाही झालं किंवा पाण्याचा निचरा, कारण पाणी असल्यामुळे औषध घेईल की नाही घेईल हे सुद्धा शाश्वती नसताना औषधांनी मिराकल असे रिझल्ट याच्यामध्ये दिले आणि शेतकरी खुश आहे. तर तुम्हाला जर आणखीन जर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर मिळेल. आणि शेतकऱ्यांनी बोलताना हे सुद्धा सांगितलंय याच्यासोबतच आता पुढे आपण 4 एकराचं नियोजन जे ऊसाचं करणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा ग्रीन लाईफचा वापर करणार आहोत. एवढं ज्या माध्यमातून सांगायचं आहे. तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी ग्रीन लाईफचा अवलंब करावा. आणखीन काही माहिती घ्यायची असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर मिळेल, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ग्रीन लाईफ विषयी माहिती जाणून घ्यावी. धन्यवाद.